पांचट व्यक्ती, पण त्याच्यामध्ये गोडवा लय असतंय व लय गोडवा असतंय, आणि त्या गोडव्यालाच माणूस बळी पडतंय का नाही गोडवा बघून. हा, आणि आपण किती बी चांगले असू द्या, आपल्या चांगुलपणाला महत्वच नाही. का तर आपण त्या पांचट असणाऱ्या व्यक्तीच्या गोड्याला भुलत आहोत. हा, गोड 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 गुलू 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 करीत असते ना, त्याला आपण भुलत आहोत. पण आपल्यामध्ये एवढी सहनशीलता नसती राव. कोणती? जितक्या पटीनं आपण गोड्याला भुलत आहोत, तितक्याच पटीनं त्या गोड बोलणाऱ्या व्यक्तीचा निर्लज्जपणा सहन करायला. हो माय, जसं जसं गोड गोड बोलत आहे तसं तसं आपलं मन असं म्हणजे काय होतंय काय नाही, किंवा गोड बोलण्याला भाळत या. मग किती चांगली आहे या ती, तिचे विचार, आणि ती वाटत नाही तशी, पण लय चांगली आहे या. माणूस काय मनामध्ये जाऊन उतरून बघत आहे का कुणाचं मन कसं आहे? पण तरी सुद्धा ती एवढं चांगलं बोलत या, तवा ती लय चांगली आहे. आणि माझ्यासारखी फटकळ बोलून निघणारी मोकळी होणारी तिला लय वाईट आहे म्हणते. तर ही चांगली नाही बाई, ही बाईच चांगली नाही, असं ठसा पडत आहे. कपाळावरच लिहून टाकी तिथं लोक. हां, तर आपण जेवढं महत्व देत आहोत, तुम्ही जेवढं महत्व देत आहो ना गोड गोड गुलू गुलू बोलणाऱ्या लोकायला म्हणा, हा लोकायला, गोड गोड बोलणाऱ्या लोकायला जेवढं महत्व देत आहो ते तुमचं चांगुलपण आहे. हा, पण जेव्हा तुम्ही महत्व दिलंय कुणाला, बेशरम निर्लज्ज पांचट व्यक्तीला, तेव्हा मग तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय सांगा ना कमेंट करून. जेवढं तुम्ही चांगुलपण बघून घेतलंय समोरच्याचं, त्याच्यापेक्षा तुम्ही वाईट होता का? मग त्याचं वाईट पण तुमच्या समोर आल्याच्या नंतर स्वतःला दोष देता. खरं सांगायचं बरं का, कमेंट करून सांगायचं. असं नाही की तुमच्या संग घडलंच नसल, घडतंय राव. आणि जेवढं तुम्ही मनाने अंतकरणाने खरे निर्मळ प्रेमळ असताल ना, तुमच्या संग नक्कीच घडणार, जरी नसलं घडलं तरी बी. तर मी तुम्हाला सांगते, शेवटी चांगलं चांगलं असतंय आणि वाईट वाईट असतंय. ह्या दोन गोष्टीतला फरक ज्याने जाणून घेतलाय त्याला कुठलाच कसलाच विचार करायची गरज नाही. पहिली गोष्ट, तुम्ही चांगले आहोत ना, बस. समोरचं कितीही वाईट असू द्या, तुम्हाला कितीही समोरच्याकडून त्रास झालेला असू द्या, तुम्ही जे त्रास
भोगला असेल तर त्याची भरपाई कशी होणार आहे? त्रास तर तुम्हाला झाला आणि गेला, हे विचार ठेवा. त्रास तुम्हाला झालाय, त्याला बदलू शकत नाहीत. त्रास झाला आणि गेला, आणि तुमचा गुन्हा, तुम्ही चांगले नाहीत म्हणून तुमच्या संग हे घडलंय, अशातला भाग मुळीच नाही. हे तर डोक्यातूनच काढून टाका. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या व्यक्तीच्या बाजूला तुम्ही उभा राहिला, म्हणून तुम्हाला ते त्रास भोगावा लागलाय. पण कोण चुकीचं आणि कोण बरोबर अनुभव घेतल्याशिवाय काय कळत नाही. कळत आहे का काही? काय नाही कळत. आता मी तुम्हाला एवढी वाईट दिसते बोलण्यावरून माझ्या, पण माझ्या अंतःकरणात मी कशी आहे हे तुम्हाला आहे का माहिती? नाही माहिती. जेव्हा तुम्ही माझ्या संग परिचय करतान, जेव्हा अनुभव घेतान, तेव्हाच तुम्हाला कळणार मी किती वाईट आहे आणि किती चांगली आहे. तर तुमचा एक दोष तुम्ही माणसं ओळखू शकला नाहीत, त्याची शिक्षा तुम्हाला मिळालेली असती. मग काय तुम्ही तिथंच लटकून बसणार आहेत का, अटकून बसणार आहेत का? नाही. अरे तुमचा गुन्हा काय आहे असा विचार ठेवा. करीन ते भरीन असं म्हणायचं आणि बिनघोर व्हायचं. आज नाही तर उद्या काय रिकामी घागर झालेली भरायचीच आहे. एक घागर पाण्याची आणून ठेवली, ती पिऊस तर तुम्हाला भरायची गरज नाही. पण पाणी प्यायला नसल्यावर तुम्हाला घागर भरून आणावंच लागन. जिथं कुठून पाणी भेटत आहे तिथून. हो माय, बघा तुम्ही असं करून खचू नका, जीवाला त्रास करून घेऊ नका. बाहेर पडा आणि आयुष्य छोटं जरी असलं तरी जगण्यासारखं बरंच काय आहे आयुष्यामध्ये. घ्या जगून, पुन्हा पुन्हा नाही हे मौका, चान्स मानवी जीवन जगण्याचा. लय महाज्ञानी ज्ञानी लोक होऊन गेले, येईलेत का ते पुन्हा? येईनाता. आपली काय कथा किडे मोकड्याची. त्याच्यानं शेवट जे झालं, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय असं म्हणा. आणि मात्र चुकीच्या व्यक्तीला आपण समजू शकलो नाही हे कायम डोक्यात ठेवा. तशी चूक पुन्हा होऊ द्यायची नाही म्हणून, बाकी काय नाही. चला, हा व्हिडिओ होता त्या नग तसं म्हणायचं उगच कशाला. म्हणजे हे बघा, दुनिया समाज जे काय असेल ते नांदन तिला पळवित आहे आणि पळण तिला धरून पकडून बसत आहे. हितच मार खात आहे पूर्ण समाज. इक्का दुक्का नाही,
पूर्ण समाजच मार खाताय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही लई तांदळानं कोणत्या तांदळानं धुतलेले आहेत आ? तांदळानं धुतलेलं कोणीच नाही. इथं आंघोळीला पाणी भेट नाही, पाण्यानं आंघोळ करावं लागते कुणाला बी. तांदळानं हे आंघोळ्या करायला तर तुम्ही लयच बारा भानगडी म्हणजे लय बेकार आहे व. लय समाज बेकार आहे. हा उगाच म्हातारी झाली नाही.